सगळ्यात अगोदर थँक्यू सर आणि माझ्या वडिलांना थँक्यू की त्यांनी मला इकडे येण्याचं संधी दिली. सगळ्यात मेन म्हणजे मी एकदा आलेलो सेशनला, जेव्हा स्ट्रॅटेजिक शीट जेव्हा आपण डिस्कस हा. करत होतो तेव्हा आलेलो. तर त्यावेळेस मला आत्ताही विजन लक्षात आहे की त्यावेळेस आम्ही बसलेलो सगळे स्ट्रॅटेजिक प्लॅनिंग केलेली आणि त्यावेळी आत्ताही आम्ही वर्क करतोय. तर जेव्हा सरांनी बोललं की रिफ्रेशर बॅच आहे, तर वडिलांना मी स्वतःहून बोललो की नाही मला जायचंय. तुम्ही जाताय की नाही माहित नाही, बट मला जायचंय कारण की मला शिकायचं आणि ही माझी काय अर्ली ग्रोन स्टेज आहे. तर आतापासून जर मी शिकत गेलो तर हे सगळ्यात जास्त मी इम्प्लिमेंट करू शकतो माझ्या ऑर्गनायझेशनला ग्रो करायला. सगळ्यात जे चांगलं मला वाटलं तर 10x जे 20 माईल मार्च आहे, तर हा. त्याच्यानी बरंच काही शिकायला मिळालं की लगेच मोठे मोठे झेप न घेता तुम्ही स्ट्रॅटेजिकली प्लॅनिंग करा, म्हणजे ज्याच्यानी तुम्ही कन्सिस्टन्सी ग्रो पण करा आणि तुमचा जो बेस आहे तो खूप स्ट्रॉंग होईल. थँक्यू सर. थँक्यू. थँक्यू.